सर आयज RTO ऑफिसान येवपाचें कारण कितें? पयलीं सगळ्यान पयलीं आमी अखिल गोवा भोस मालक संघटनेतर्फे जी प्रेस आपयल्या तितून तुमचें स्वागत करता सगळ्यांचें. आनी दोन मुद्द्याचेर आयज प्रेस कॉन्फरन्स आपोवपाचें कारण म्हणजे पयलो मुद्दो म्हणजे आयज वाहतूक खात्याचे म्हणजे केंद्र सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रान्सपोर्ट हायवेज आहा तेंचे एक सर्कुलर आसा की व्हेकलाचे कसली गाडी कमर्शियल व्हेकल जी आहा तेचे जर फिटनेस एक्सपायर्ड जाले जाल्यार 50 रुपया दिसाक फायन मारपाचें एक केंद्राचें नोटिफिकेशन आहा. आनी त्या नोटिफिकेशना प्रमाणे आमचे जे कमर्शियल व्हेकल जे आहा तेंचे फिटनेस काबार जाले कोविडांच्यान, खुबश्यो गाडयो बंद आसल्यो, तांकां जवळ जवळ 40,000 50,000 80,000 किंवा मायनिंगेचे ट्रक आसात तांकां सगळ्यांक बंद आसलेल्या कारणान 50,000 70,000 कोणाक लाखाच्या वयर सुद्दां अश्यो फायनी येवपाक लागल्यो. आनी तो मुद्दो आमी आमचे मुख्यमंत्री जे आहा डॉ. प्रमोद सावंत यांचे कडेन आमी तो मांडलो. 27 तारखेक आमी एक रिप्रेजेंटेशन दिलें 27/11 आनी त्याच दिसा मिटींग जाल्ली चीफ मिनिस्टरा वांगडा. त्या मिटिंगेन मुख्यमंत्र्यान आश्वासन दिल्लें की आपूण केंद्रा कडेन गडकरी कडेन उलोवन कितें तरी तितून वाट काडटलो. त्या प्रमाणे केंद्रांच्यान अप्रुवल बी घेवन आयज सरकारान नोटिफिकेशन काडलां तेचेर की 50 रुपया प्रमाणे जर दिसाक लाखांनी जे पळय पयशे जातात, हजारांनी जे पळय पयशे जाता वाहतूकदारांचे ते फक्त 1,000 रुपया भरून बाकीचे सगळे माफ जातले. ते नोटिफिकेशन सरकारान आयज काडलेलें आसा. पयलीं सरकाराचे हांव धन्यवाद म्हणटा पयल्या मुद्द्यान की डॉ. प्रमोद सावंत तेणे आमचे जो विशय आसलो तो केंद्रांच्यान पावोवन म्हणजे आमी तो फॉलोअप करीत आसले. 2-3 फायल रिटर्नूय येयल्ली लॉ डिपार्टमेंटांतल्यान ती योग्य तरेन फॉलोअप करून आयज नोटिफिकेशन काडलें. सरकारचे पयलीं सुवातेर आभार मानता. आनी आमचे वाहतूकदार जे रिक्षावाले आसात, कोणाच्यो क्रेनिया बंद आहा, कोणाच्यो बशी बंद आहा, टॅक्सी बंद आहा, सगळ्यांक आव्हान करता की ही स्कीम जी आसा ही 31 मे 2026 पर्यंत दवरल्या सरकारान. आयजच्यान फुडल्या सोमारच्यान ती लागू जातली आनी 31 मे 2026 पर्यंत लागू आसतली. तेन्ना कोणाच्यो गाडयो बंद आहा पळय तेंच्यांनी तेचो लाभ घेवन जाता तितले बेगीन आपले पासिंगां बी सगळ्यांनी करून घेवची, कित्याक सरकार परत परत ती वाडोवचो ना. ताका लागून सगळ्यांक हांव आव्हान करता की तेंच्यांनी लाभ घेवचो. आनी दुसरो मुद्दो म्हणजे आसा तो आयज आमी हांगासर एक निवेदन दिवपाक येयल्लें की काही दिसा पयलीं जो आमी लिव्ह लायसन्साच्या एग्रिमेंटाचेर ज्यो गाडयो रजिस्टर जाता तो मुद्दो आमी उखल्लेलो. आनी तो मुद्दो उखल्ल्या उपरांत जो म्हाजेर फाटल्यान थंय हल्लोय जालो तेच्या उपरांत ह्या मुद्द्याक जो जोर धरलेलो आसा तो जोर कायम दवरतना हें प्रकरण आतां कोर्टान पावल्लें आसा. ती बस कोर्टान 13 तारीख पर्यंत भितर दवरलेली आसा. म्हाका अभिमान आहा सांगपाक, हांव घरा कडेन बसोंक ना. गोंयकारांक सगळ्यांक सांगपाक सोदता की कोर्टान 11,000 फायन मारून बस सोडल्या उपरांत आमी रिविजनान वचोन डिस्ट्रिक्ट कोर्टान वयल्या कोर्टान वचोन तेचेर स्टे हाडून ती बस पर्वरी पुलीस स्टेशनाचेर 13 तारीख पर्यंत तरी दवरपाचो कार्यक्रम सगळो केल्लो आसा. आयज हांगासर वाहतूक खात्याची से मागलेली आसा आनी वाहतूक खात्यान तितून आतां फुडें कशा रितीन ते बस सोडपाची, कितली फायन मारतले, कितें मारतले सगळे कोर्टा मुखार दवरपाक जाय. आतां हेचेर फुडें वयताना हो विशय इतल्यार सोंपना. आतां ज्यो NOC पळय दिल्ल्यो एकूच पंचायत शिवोले पंचायतीन जवळ जवळ 10 NOC दिल्ल्यो अशी ट्रेड लायसनां घेवपाक. शिवोलेच्या रेजिडेन्शियल घरांनी वेगवेगळी कोणाची पळय रेजिडेन्शियल घरां आसा तितून बेकायदेशीरपणान शिवोले पंचायतीन पळय ज्यो NOC दिल्ल्यो त्यो 11 NOC तेंच्यांनी आमी आवाज उठयना फुडें हाडून सरेंडर केल्यो, कॅन्सल केल्यो आनी RTOक तेंच्यांनी कळयलां की आमी ह्यो 11 NOC कॅन्सल करता. त्या प्रमाणे आयज हांवें सगळो हिशोब रायट टू इन्फॉर्मेशन एक्टान म्हाजे कडेन जें इन्फॉर्मेशन आहलें त्या 11 NOCचेर 44 बशी रजिस्टर जाल्ल्यो. ह्या एका ऑफिसान म्हापशा 44 बशी रजिस्टर जाल्ल्यो. आतां 44 बशी खंयच्यो की गायत्री ट्रॅव्हल 4 बशी, मागीर कलालूर रोडवेज 4 बशी, सुगामा ट्रॅव्हल 4 बशी, वैभव रोड लायन्स 2 बशी, इंटरसिटी 4 बशी, मंगला ट्रॅव्हल्स 8 बशी, रेशमा ट्रॅव्हल्स 2 बशी, इंदुमती ट्रॅव्हल्स 8 बशी, वरद लायन ट्रान्सलायन 8 बशी, अश्यो करून टोटल 44 बशी ह्या 11 NOCचेर रजिस्टर जाल्ल्यो फक्त शिवोले पंचायतीच्या क्षेत्रांत आनी तेंच्यांनी त्यो सरेंडर केल्यो. आतां आमी निवेदन कितें दिलां आयज रिप्रेजेंटेशन
की या बेकायदेशीरपणामुळे सरकाराक कोट्यांनी रेव्हेन्यू लॉस जाता. आता कोट्यांनी कित्याक म्हणटा हांगासर तुमकां हिशोब सांगता की राज्याचो जो पॅसेंजर टॅक्स येता तो पॅसेंजर टॅक्स 36 सिटाची जी बस आहा किंवा बर्थ स्लिपराक बर्थ आसता, सिटींग बसीक सिटर आसता, त्या 36 सिटाचे बसीक जर ती गोंयान बस रजिस्टर आसत जाल्यार तिका 300 रुपया पर सीट टॅक्स कलेक्शन जाता. आणि तो जर हिशोब जर केलो 300 रुपया प्रमाणे 36 सिटाचो 10,800 रुपया टॅक्स जाता. ती जर बस कर्नाटकान किंवा बाकीच्या स्टेटींच्यान जर रजिस्टर जावन तर येयली जाल्यार गोंयान येताना 36 सिटांक 600 रुपया सरकारचो टॅक्स आहा. भायली स्टेट इंटरस्टेट जर बस बाकीच्या स्टेटींतली जर गोंयान प्रवेश करता जाल्यार ताका 600 रुपया पर टॅक्स आहा. त्या 600 रुपया प्रमाणे 21,600 रुपया टॅक्सा प्रमाणे त्याचे थंयसर जाता. 600 रुपया प्रमाणे 36 सिटाचे 21,600 रुपया जाता. आतां गोवा रजिस्टर जी बस आहा ह्याच ऑफिसान हांवें सांगलेल्या प्रमाणे 44 बसीचो जर हिशोब करीत 10,800 गुणिले 44 जर करीत जाल्यार 4,75,200 रुपया म्हयन्याक हे एक ऑफिस हांगासर येवपाक जाय हांकां. ते तांकां येता, गोवा सरकाराक येता. बाकीच्या स्टेटींतल्यान जर ती बस येयल्ली जाल्यार 44 बसीचे 21,600 रुपया इंटू 44 बसी जर करीत जाल्यार 9,50,400 रुपया येवपाक जाय. आतां हे 9,50,400 रुपया येयना. हांगासर 4,75,200 रुपया येता आनी 4,75,200 रुपया पर ऑफिस ह्या ऑफिसाक म्हयन्याक 4,75,200 रुपया पर मंथ 44 बसीचे रेवेन्यू लॉस आहा. आतां अश्यो राज्यान म्हाज्या म्हायती हक्क कायद्या खाला रायट टू इन्फॉर्मेशन एक्टान जे इन्फॉर्मेशन आहा त्या इन्फॉर्मेशना प्रमाणे ह्यो 300 बसी गोंयान रजिस्टर जाल्ल्यो. 304 रावंड फिगर जर 300 तर धरल्यो आनी 4,75,200 म्हयन्याक जर टॅक्स धरलो इंटू 300 जर केलो जाल्यार जवळ जवळ 14,25,60,000 सरकाराक आयज हे सगळे RTO लॉस करता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. आनी सरकार आमचे जे सबसिडीचे पयशे आहा पळय ते सरकारा कडेन दिवपाक पयशे आसना. वाहतूकदारांक वेगवेगळ्या आमकां ट्रान्सपोर्टरांक सरकार बाकीच्यो अटी घालता, हे लाय ते लाय ते लाय, म्हणून हांगासर जवळ जवळ 14,25,60,000 सरकाराक लॉस जाता. हो मेजर रेवेन्यू लॉस राज्यान आयज चलयल्लो आहा. ताका लागून हांवें निवेदन दिलां ह्या ऑफिसाक कितें म्हणून की 44 बसी जेची NOC ऑलरेडी शिवोले पंचायतीन विड्रॉ केली त्यो नॉल एंड वॉयड जाली आनी त्यो बसी कंटिन्यू करपाक शकना त्या एड्रेसाचेर. तेन्ना तेची NOC इमिजिएटली विड्रॉ केल्ल्या कारणान इमिजिएटली तांकां ऑप्शन दिवचो, कित्याक पळय एक्चुली ती व्हेकल कायद्यान डिरजिस्टर करपाक मेळटा. पूण कोणाचो तरी तो धंदो म्हणून आमी मागला सरकारा कडेन की हे वाहतूक खात्याच्या एसिस्टंट डायरेक्टराक तांकां रिप्रेजेंटेशनान बरोवन दिला की त्यो NOC काडून ट्रान्सफर करपाक जाय गोंया भायर त्यो वचोनी कर्नाटक महाराष्ट्र रजिस्टर जावन गोंयान येवनी 600 रुपया पर सिटा प्रमाणे तांचो टॅक्स कलेक्शन करा, राज्याचो रेवेन्यू वाड जातलो. आनी हें निवेदन कित्याक बेश्टें हांवें दिवंक ना. पयर आमची जी मुख्यमंत्र्या कडेन मिटींग जाल्या सोमाराक त्या मिटिंगेन 2 तारखेक मुख्यमंत्र्यान क्लियर इन्स्ट्रक्शन दिल्या. वाहतूक खात्याचो डायरेक्टर आहलो, म्हापशाचो एसिस्टंट डायरेक्टर आहलो, EDT हेडक्वॉर्टर्स आहलो, दोनूय डेप्युटी डायरेक्टर आहले. क्लियर की सगळ्यो स्लिपर बसींचे वेव्हार चॅक करा म्हणून की टॅक्स भरी नासतना गोंयान चलता आनी भायल्या राज्याच्यो येवन पळय जी दादागिरी चलयल्या हांगासर आनी रेजिडेन्शियल घरांनी पळय ज्यो NOC घेवन पळय हे प्रकार चल्ल्या हेची सगळी चवकशी करपाक मुख्यमंत्र्यान आदेश दिल्लेले आसा. त्या प्रमाणे आमी निवेदन दिलां आनी हांव आशा धरता की वाहतूक खात्याचो जो एसिस्टंट डायरेक्टर आहा आतां इतले प्रकरण जाले, इतले एपिसोड हो जालो, कोर्टान पावले आयज तेंची आतां 13 तारखेक कसोटी लागतली की ते कशा रितीन ते बसीक कितली फायन मारता कितें करता पळय ते 11,000 प्रकरण हे काबार करपाचो प्रयत्न केल्लो पूण ते आमी दिवं ना. आयज 13 तारीख पर्यंत ती बस कोर्टाच्या आदेशा प्रमाणे दवरची पडटा गोंयान पर्वरी पुलीस स्टेशनार. हो आमचो एक विजय आसा. आनी जे मुद्दे 2 तुमकां सांगल्या ते म्हाजे मांडून जाल्यार तुमकां कितें आल्यार तुमचें कितें आलें